लातूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती अटीतटीची होताना पाहायला मिळत आहे। एसटीचा उमेदवार पळवण्यापर्यंत जी आहे ती मजल आता पक्षांची आणि संघटनेची गेलेली दिसते आहे। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील तांबाळा इथं हा एसटी प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेचा गट सुटलेला आहे आणि तिथे अंजना चौधरी ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार जी आहे ती पोलीस अधीक्षकांकडे देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय सोळंके पोहोचले। त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत आपण। मला सांगा काय झालंय? निलंगा तालुक्यातील औसा विधानसभेचा तांबाळा जिल्हा परिषद गट एस टीसाठी आरक्षित आहे। सर्व पक्षाच्या उमेदवाराला एस टी जात पडताळणी झालेले उमेदवार मिळवणं हे जिकरीचं असतं। नेहमीच आपण बघतो आपल्या जिल्ह्यात ते एस टीची संख्या कमी असल्यामुळं त्याच्यातून त्यांनी भाजपवाल्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचा केला। अंजना संजय चौधरी नावाच्या ताडमुगळीच्या उमेदवार आम्ही सुनील चौधरी ते आम्ही त्यांचा अर्ज दाखल करा। त्या 2 दिवसापासून प्रचारालाही लागल्या होत्या, गाठीभेटी चालू होत्या। आमचे स्थानिक नेते श्री रणजित कोकणे आणि त्यांचे सर्व सहकारी माधव सरजे आमचे पंचायत समिती हे सगळे काम करत होते। असं असताना काल हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी म्हणून त्या उदगीरला गेल्या होत्या। आज प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळं, नारळ फोडायचं असल्यामुळं रणजित कोकणे हे स्वतः त्यांना घेण्यासाठी तिथं गेले बिदर रोडला उदगीरला त्यांच्या मैत्रिणीच्या घरी। तिथून त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, चहापाणी झालं, पण तो हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता, महिला होत्या। हा कार्यक्रम संपल्यावर तासभरानं आपण निघू असं त्यांनी सांगितल्यामुळं हे बाहेर फेरफटका मारायला गेले। परत येऊन बघतायत तर त्यांना गायब करण्यात गेल्या 2-4 दिवसापासून त्यांनी अर्ज भरल्यापासूनच भाजपचे गुंड त्यांच्या पाळतीवर होते। इकडून तिकडून बरेच जण प्रयत्न त्यांचे चालू होते, परंतु त्या प्रयत्नाला बदल्या नव्हत्या। परंतु उदगीरमध्ये त्याने घात केला। पुन्हा ह्यांनी घरी येऊनसुद्धा काय चुकामुक झाली का बाबा फोन लागत नाही, बंद आहे, पण घरी येऊन चेक केलं असतं त्यांचे पतीही गायब आहेत। म्हणजे पती आणि पत्नी दोघांचंही अपहरण भाजपच्या गुंडांनी केलेलं आहे। आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री खातंही त्यांच्याकडेच असल्यामुळं त्यांना आमच्या पोलीस अधीक्षकाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यासाठी आलो आहे की हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही। लोकशाहीमध्ये फेर निवडणूक झाली पाहिजे। तुम्ही तुमच्या कामाच्या ताकदीच्या बळावर तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवा, परंतु असं लोकांचे उमेदवार पळवून नेऊन त्यांचं अपहरण करून तुम्ही लोकशाहीला काळिंबा पोचताय। आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, मुख्यमंत्री महोदय आपण संस्कृतीच्या गोष्टी करता कृपया आम्हाला आमचा उमेदवार शोधून द्या आणि खरंच तुमचं काम जनतेत रुजलं असेल तर समोरासमोर लढून विजय मिळवा। असं माणसं पळवून नेऊन महाराष्ट्राचा बिहार करणं बरोबर नाही। दुसरा उमेदवार आहे की नाही आता काँग्रेसकडे? आता उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग काँग्रेसचा तिथं उमेदवारच राहणार नाही अशी परिस्थिती आहे का? आज रोजी आमच्याकडे हा एकमेव उमेदवार आहे। ह्या पर्यायी उमेदवार म्हणून सुद्धा भरलेला नाही। त्याच्यामुळंच त्यांनी ती बिनविरोध पॅटर्न जो महाराष्ट्राचा बिहार करण्याचा राबवला आहे त्या पॅटर्न अंतर्गतच भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून निलंगा आमदार त्यांचे भाऊ त्यांचे कार्यकर्तेसुद्धा तिथं जात होते। औसा आमदाराचे लोक तिथं फिरत होते। ह्यांच्यापैकी ह्या दोघांनी संगनमताने ह्यांचं अपहरण केलं। ह्या पती-पत्नी एस टी प्रवर्गातील काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो भाजपाने पळवल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।